नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये. तर बघा, ही बाही डिझाईन न्यू ट्रेंडिंग बाही डिझाईन आहे मैत्रिणींनो. तर बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती सुंदर बाही डिझाईन आहे. तर ही गोपीबाईसारखीच दिसते, पण ॲक्च्युली ही गोपीबाई डिझाईन नाही आहे मैत्रिणींनो. ही वेगळ्या पद्धतीने मी बनवलेली आहे. तर कशा पद्धतीने मी ही बाही डिझाईन बनवलेली आहे ते मी आता दाखवते मैत्रिणींनो व्हिडिओमध्ये. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, बाही डिझाईन तयार करण्यासाठी आपण कापडाची लांबी घेतलेली आहे. बघू शकता, कापडाची लांबी आहे 29 इंच आणि कापडाची रुंदी आहे 6.5 इंच. बघा, 6.5 इंच आपल्या कापडाची रुंदी आहे आणि कापडाची लांबी आहे 29 इंच. तर बघा, कापडाची रुंदी म्हणजे आपल्याला तयार बाही आपली 4 किंवा 4.5ची आपल्याला पाहिजे. तर आपल्याला जेव्हा आपण डिझाईन करतो कापडामध्ये तेव्हा आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. तर अशा प्रकारे 1-1.5 इंच आपल्याला डिझाईन तयार करण्यासाठी एक्स्ट्रा कापड घ्यायचा असतो रुंदीमध्ये आणि लांबीमध्ये. मी बघा, आणि त्यापुढे आपण एक्स्ट्रा कापड मोजूया किती आपण घेतलेलं आहे तो. तर बघू शकता, 12 इंच मी 12 इंच बघा एक्स्ट्रा कापड घेतलेला आहे आपल्या बाही लांबीच्या समोर आपल्याला डिझाईन तयार करण्यासाठी. ज्या साईडला आपण सुरुवात करतो ना, तर तेथून आपल्याला बघा, तेथून आपल्याला 2 इंच सोडून द्यायचं आहे. तर बघा, 2 इंच आपण सुरुवातीला सोडून द्यायचं आहे. त्यानंतर बघा, मी 1.25 इंचावर मार्किंग करून घेते. अशा प्रकारे 1.25 इंचावर मार्किंग करून घ्यायची. तर बघा, मी अशी 1.25 इंचावर मार्किंग करून घेते. तर मैत्रिणींनो, ही बाही आहे ना, गोपीबाईसारखीच दिसते, पण ॲक्च्युली गोपीबाई नाही आहे. गोपीबाईसारखी म्हणजे वेगळ्या पद्धतीने मी बनवलेली आहे बाही डिझाईन आणि पूर्ण न्यू डिझाईन आहे मैत्रिणींनो. मला तर वाटते कोणीही बनवलं नसेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ही बाही डिझाईन आणि न्यू बाही डिझाईन. तर बघा, आता मी पूर्ण कापडावरती बघा 1.25 इंचावर अशी मार्किंग करून घेतलेली आहे. शेवटी बघा, शेवटी आपण 2 इंच असा कापड सोडून घेतलेला आहे, जसा आपण सुरुवातीला सोडून घेतलेला होता तसा. तर बघा, आता तर तुम्ही ही मार्किंग 1.25 किंवा 1.5 इंच घेऊ शकता. तर ज्याप्रमाणे मी वरतं मार्किंग केली आहे त्याचप्रमाणे त्याच अंतरामध्ये आपल्याला मेजरमेंटने खालीसुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण 1.25 इंचावर का केली आहे, तर 1/2 इंच आपलं मार्जिनमध्ये जाणार आहे, शिलाई मार्जिनमध्ये, आणि 1 इंच उरणार आहे. अशा प्रकारे आपण 1.25 इंचावर मार्किंग केलेली आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण पूर्ण कापडावर खालती आणि वरती बघा मार्किंग करून घेतलेली आहे. बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर बघा, खालच्या साईडने आणि वरच्या साईडने दोन्ही साईडने आपण मार्किंग करून घेतलेली आहे. तर आता काय करायचं आहे, तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, आता हीच मार्किंग, दोन्ही मार्किंग हे बघा एका रेषेतच आहे ह्या मार्किंग. तर ह्याच मार्किंग आपल्याला अशा पकडून बघा, अशा प्रकारे आपल्याला पकडून 1/2 इंचापेक्षा कमी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा प्रकारे तर हे बघा, अगदी काठावर आपण अशी शिलाई मारून घेतलेली आहे. दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे आपण आता दुसरीसुद्धा तुम्हाला दाखवते. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला असं पकडायचं आहे आणि अगदी काठावर आपल्याला किंवा एक रेष सोडून आपल्याला टेपपट्टीच्या मापाने एक रेष सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण कापडावर अशा आपण शिलाई मारून घेतलेल्या आहेत मध्ये. तर बघा, तर त्याला असा लूक आलेला आहे या कापडाला. तर आता काय करायचं आहे, तर आता आपण बघा, ही जी पट्टी लेस आहे ना छोटी, हे बघा, या दोन टिपांच्या मधलं अंतर आपलं 1 इंच आहे. तर आता काय करायचं आहे,
या 1 इंचाच्या मध्ये आपल्याला अजून मार्किंग करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हे बघा, एक तर आपण अशी मार्किंग करून घेऊ शकतो किंवा नाही तर मग आपण अंदाजीसुद्धा या 2 पट्ट्यांच्या मध्ये बघा, हे जे टीप मारलेले आहेत, ह्या शिलाया ह्या टीप मारलेले 2 पट्टे आहेत ना, तर या 2 पट्ट्यांच्या मध्ये आपल्याला अशी ही बघा लेस लावून घ्यायची आहे. तर आपण मार्किंग न करता सुद्धा अंदाजाने या प्रकारे लावू शकतो. तर मी अशीच, तुम्ही जर नवीन शिकणारे असतील, तुम्ही जर नवीन शिकत असाल तर बघा तुम्ही मार्किंग करून लावा, कारण मग तेव्हाच तुमचं व्यवस्थित लावल्या जाईल. तर मी आता अशी मार्किंग न करता बघा, मार्किंग न करता मी आता म्हणजे हे थोडीशीच मी मार्किंग केलेली आहे, पण यामध्ये वेळ वाया न घालवता मी आता अंदाजीच बघा मधातून मी आता येथे तर पट्टी शिलाई म्हणजे स्टिच करून घेत आहे. तर बघा, तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगते की ही पट्टी लावण्यासाठी नाही, आपली बाही फिनिशिंगमध्ये येण्यासाठी आपण काय करायचं आहे की आता जेव्हा आपण आता हा कापड आपण लाल कलरचा आहे, लाल किंवा लाल कथ्था म्हणा, तर त्याला आपण बघा धागा त्याच कलरचा वापरलेला आहे, म्हणजे त्याला मॅचिंग होणारा, कापडाला मॅचिंग होणारा. तर आता आपल्याला आपण ही पट्टी लावणार आहोत, तर ही गोल्डन कलरची आहे. तर यासाठी आपल्याला धागासुद्धा बदलावा लागेल. हे बघा, मी आता याला मॅचिंग होणारा धागा मी यूज केलेला आहे बघा. तर अशा प्रकारे आपण धागा बदलून घ्यायचा आहे. जेव्हा आपण दुसरं म्हणजे लेस लावतो किंवा दुसरा कापड आपण यूज करतो, तेव्हा आपल्याला त्याच कलरचा आपल्याला धागा यूज करायचा आहे. म्हणजे आपली आपण बाही म्हणा किंवा जेही आपण स्टिच करतो ते आपलं अगदी व्यवस्थित फिनिशिंगसहित तयार होतं. आणि दुसरी गोष्ट, ही जी लेस आहे ही अगदी छोटी, म्हणजे खूप लांब रुंदीने एकदमच छोटी लेस आहे. तर ही लावताना बघा, ही लेस लावताना आपण लावतो तेव्हा ही लेस लावताना जमा होते. तर तुम्ही जर नवीन शिकणारे असाल तर तुम्ही म्हणाल की ही जमा होते, तर तुम्ही फेकून द्याल किंवा मग यूज नाही करणार तुम्ही, कारण ही जमा होते. तुम्हाला व्यवस्थित म्हणजे कशी लावायची ही लेस, तर याची ट्रिक तुम्हाला माहीत नाही आहे. तर याची ट्रिक अशी आहे की ही लेस लावताना बघा, अशी वरती अशी आपल्याला ताणून धरायची आहे बघा, वरती किंवा खालती, वरती खालती दोन्ही वेळेस आपल्याला दोन्ही ठिकाणी अशी ताणून घेऊन आपल्याला ती शिलाई मारून घ्यायची आहे. तर तेव्हाच ही लेस व्यवस्थित लागल्या जाते. तर तुम्हाला माझं सांगणं, समजावणं किंवा माहिती देणं तुम्हाला जर आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आणि सोबत बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, कारण माझे येणारे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मग लवकरच पोहोचेल. तर चला मग मी आता 2 टिपांच्या मध्ये गोल्डन लेस लावून घेते आणि कशा प्रकारे लावते ते सुद्धा मी आता तुम्हाला दाखवते. बाकीसुद्धा माहिती तुम्हाला देतच असते व्हिडिओ बनवताना. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायची आहे. आता काय करायचं आहे, आता पहिले तर आपण शिलाई मारून घेणार आहोत, कारण कापड आणि लेस आपली अटॅच झालेली पाहिजे. आणि थोडी ताणून, एकदमही नाही पण ताणून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे ताणून घ्यायची आहे, तेव्हाच ती लेस व्यवस्थित लागल्या जाते, नाहीतर मग ती जमा होते. तर बघा, मागूनसुद्धा थोडी हलकी खेचायची, मागूनसुद्धा थोडी हलकी आपण ताणून घ्यायची. तर अशा प्रकारे आपली ही लेस व्यवस्थित लागली जाते. तर आता काय करायचं, आपण दुसऱ्या साईडला सुद्धा कितीही लेस लहान असो बघा, साईडला शिलाई देऊन घ्यायची आहे. नाहीतर मग काय होईल, एका साईडला शिलाई दिली आपण, एका साईडला नाही दिली, तर ही जी लेस आहे ती अशी वरती येईल बघा दुसऱ्या साईडला. तर त्यामुळे आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा शिलाई देऊन घ्यायची आहे. तर हे बघा दिसते तुम्हाला, अशा प्रकारे ती जमा होत असते. तर आपल्याला काय करायचं आहे, असं कापड खेचून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर अगदी काठावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपली मधोमध लेस लावल्या गेली आहे आणि कुठेही गोळा वगैरे झालेला नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्याला फिनिशिंगसहित अशी शिलाई मारत पूर्ण आता मी लेस अटॅच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते.
तर बघा अशा प्रकारे आपण हे लेस पूर्ण 2 टिपांच्या मध्ये अशा प्रकारे आपण पूर्ण कापडावर लावून घेतलेली आहे, शिवून घेतलेली आहे. तर बघू शकता किती सुंदर दिसत आहे. तर आता आपण काय करायचं आहे ते सांगते मी. तर बघा हे जे लेसच्या 2 साईडला ज्या 2 टिपा आहेत तर त्या अशा प्रकारे धरून बघा मध्यावर या लेसीवर आपल्याला अशा धरायच्या आहेत. कारण आपली मध्यावरच लेस आहे ना लावलेली, तर त्यामुळे आपण लेसीवरच अशा प्रकारे 2 ह्या टिपा ठेवून घ्यायच्या आहेत आणि 1 इंचापर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे. बघा आपण असं शिलाई मारून घ्यायची आहे. बघा येथून 1 इंच अंतर मोजून हे बघा 1 इंचावर अशा प्रकारे शिलाई मारून घेते. तर आता ही खालची साईड झाली. अशा प्रकारे आपल्याला तर ही टीप आपल्याला वरती जोडताना बघा ही टीप सोडून द्यायची आहे आपल्याला. तर आता काय करायचं आहे, ह्या 2 टिपा घ्यायच्या आहे. बघा ह्या 2 समोरच्या टिपा घ्यायच्या आहे आपल्याला अशा प्रकारे. तर लेसीवर अशा प्रकारे ठेवून आपण येथे पण 1 इंच शिलाई मारून घेणार आहोत. या प्रकारे करूया. तर बघा येथे सुद्धा आपण 1 इंचापर्यंत शिलाई मारून घ्यायची या प्रकारे एकावर एक ठेवून. तर येथे सुद्धा मी टाचणी लावून घेते तुम्हाला दाखवण्यासाठी. तर हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला बघा आता काय करायचं आहे, आता या खालची टीप आणि ही टीप आता आपल्याला टीप कोणतीच सोडायची नाही आहे, फक्त ही एका साईडचीच आपण टीप सोडलेली होती. तर बघा तर आता आपल्याला या 2 टिपा अशा जोडून घ्यायच्या आहेत आणि येथे सुद्धा आपण 1 इंचापर्यंत अशी शिलाई देऊन घेऊया. त्यानंतर या साईडला तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे ही आपली डिझाईन तयार होणार आहे अशा प्रकारे आणि ती बिलकुल फुगाबाहीसारखीच छान दिसणार आहे जेव्हा ती आपली पूर्ण बाही डिझाईन आपली बनवून रेडी होणार आहे. तर बघा आता अशा प्रकारे मी पूर्ण शिलाई मारून घेते. पूर्ण म्हणजे पूर्ण नाही, फक्त या लेसीवर ठेवून 1 इंचापर्यंत या साईडला. तर दुसऱ्या साईडला आपण असंच लेसीवर 2 टिपा ठेवून 1 इंचापर्यंत या साईडला. तर 1 इंचापर्यंत या खालच्या साईडला, पुन्हा 1 इंचापर्यंत या साईडला. अशा प्रकारे मी पूर्ण शिलाई मारून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर बघू शकता मैत्रिणींनो किती सुंदर लूक आलेला आहे आपल्या बाही डिझाईनला. तर अशी बाही डिझाईन कोणी बनवली नसेल. खूप न्यू आणि ट्रेंडिंग बाही डिझाईन आहे मैत्रिणींनो. ही गोपीबाईसारखीच दिसते पण गोपीबाई नाही आहे, वेगळ्या पद्धतीने बनवलेली ही बाही डिझाईन आहे. तर आता आपण काय करायचं आहे, आपण हा कापड आपण आता उलटा ठेवायचा आहे आणि उलटा वरती ठेवायचा आहे आणि त्यावर आपली जे अस्तरची बाही आपण कटिंग केली होती ती ठेवायची आहे आणि पूर्ण टाचणीने आपण अटॅच करून त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण बाहीवर. तर जी आपण अस्तरची बाही कटिंग केलेली होती ना पहिले, तर तीच आपण यावर ठेवून घ्यायची. आपल्या मापाची बाही आहे ती. तर अशा प्रकारे आपण पूर्ण स्टिचिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जो एक्स्ट्राचा कापड आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. पूर्ण बाही डिझाईनचा जो वरचा एक्स्ट्राचा कापड आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे आणि बघा असा. आणि त्याला आपण खालतून बघा पायपिंग करणार आहोत. तर एक पट्टी आपण घेणार आहोत. तर लाल कलरची त्याच कापडाची मी एक पट्टी घेतलेली आहे आणि त्याला मी सुंदर छान अशी पायपिंग गोट करणार आहे बघा. तर त्यावर आपल्याला काय करायचं आहे, आपली बाही उलटी ठेवायची आहे आणि त्यावर आपली पट्टी ठेवून अर्ध्या इंचापर्यंत आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि स्टिच केल्यानंतर बघा ती पट्टी आपल्याला वरती सरकवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली ही पायपिंग पट्टी तयार होते. तर त्याला वरती सरकवून आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि डबल फोल्ड केल्यानंतर आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तर त्याच आपल्या बाही डिझाईनवर अर्ध्या इंचावर आपल्याला ठेवून अशी स्टिच करून घ्यायचं आहे. तर सुंदर अशी पायपिंग पट्टी आपली तयार होऊन जाते बघा. त्यानंतर आपल्याला बघा मार्जिन पकडून बघा जे आपण मार्जिन घेत असतो 1.5 इंचाचं त्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि बाही सरळ करून घ्यायची आहे.
तर बघा किती सुंदर आपली बाही डिझाईन तयार झालेली आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.